महाराष्ट्रातले कोट्यवधी रुपयांचे घोटाळे उघडकीस आणल्यानंतर आता मला धमक्यांचे फोन येत आहेत, धमक्या येतात असं म्हटलं भाजपचे सरचिटणीस किरीट सोमय्या यांनी। पत्रकार परिषदेमध्ये एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली। इतकंच नाही तर काही लोकांनी आपल्याला करोडो रुपयांची ऑफर केल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय। मात्र या प्रकाराची त्यांनी अद्याप कुठेही तक्रार केलेली नाहीये। आपल्याला महाराष्ट्रातल्या जनतेवर आणि देवावर भरोसा असल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। पैशांची मला ऑफर आलेली होती। महाराष्ट्रातले कोट्यवधी रुपयांचे घोटाळे मी उघडकीस आणल्याच्या नंतर आणि त्याचबरोबर मला धमकीवजा फोनही येत आहेत, धमक्याही येत आहेत असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात त्यांनी तक्रार जरी केलेली नसली तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेवर आपल्याला पूर्ण विश्वास आहे असं त्यांचं म्हणणं आहे। मी एक छोटा किस्सा सांगतो आपल्याला। समीर भुजबळांचा कोणतरी असं माझ्याकडे आला, तो म्हणतो की तो त्याचा मित्र आहे लहानपणीपासूनचा, आणि त्याला हे सांगितलं गेलं होतं की 2 बॅगा भरून किरीट सोमय्याच्या घरी जा। त्यांनी काही ठिकाणी इंक्वायरी केली आणि म्हणाली की अगर तू लेके जाएगा तो मार खाएगा, वो शूटिंग करेगा, आसपास के बिल्डिंग के लोगों को इकट्ठा करेगा, आणि म्हणून तो नुसता आला होता। मी 4-5 ठिकाणी गेलो होतो तर 8-8 गुंडे माझा फॉलोअप करत होते। धमक्यांचे फोन येतात पण त्यांनी आम्ही काही भीत नाही। पण या पूर्ण विषयासंदर्भात आपण कधी पोलीस कंप्लेंट किंवा अशा काही केलं आहेत का? मला असं वाटतं की मला जो उपरवाला आहे ना आणि महाराष्ट्राच्या जनतेवर विश्वास आहे, मी या सगळ्यांना घाबरत नाही।